काली भद्रकाली सरस्वती त्रिगुणात्मक. हॅलो गाईज, वेलकम टू क्रिएटिव्ह सॅम. या चॅनलवरती नवरात्र स्पेशल एपिसोड्स आम्ही घेऊन येत आहोत. सो नवरात्रीचे 9 दिवस आम्ही 9 देवींचं दर्शन तुम्हाला घडवणार आहोत आणि त्या पुण्यातल्या एकदम प्राचीन 9 देवी असणार आहेत. सो सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिएटिव्ह सॅमला. शृंगी नमोस्तुते. शक्तिरूपे लक्ष्मीरूपे विद्यारूपेण संस्थिते सर्वदुःखनिवारिणि सप्तशृंगी नमोस्तुते. शृंगी नमोस्तुते. शिवप्रिये ती पार्वती नारायण प्रिये लक्ष्मी बहुजनांची माऊली सप्तशृंगी नमोस्तुते. शृंगी नमोस्तुते. नमो देव्यै महादेव्यै सकलभक्तारक्षिति विश्वेश्वरी नारायणी सप्तशृंगी नमोस्तुते. शृंगी नमोस्तुते. मी इथला पुजारी, आता सध्याचा पुजारी पण आहे. रवी अनगळ माझा नाव, ट्रस्टी आणि पुजारी आहे. तर आता हे आमच्या देवीचं आता तुम्ही जे बघताय, ही देवी चतुर्णी माता आहे. चतुर्णी माता ही 1768 ला चैत्री मास पौर्णिमेचा प्रगट दिन आहे देवीचा. ही पेशवेकालीन वासना आहे. ते दुर्लक्ष वंशीचे आम्ही लोक अनगळ आमच्या 6वी पिढी इथे आहोत. त्याप्रमाणे चैत्री मास पौर्णिमेला आमचे प्रगट दिन आले असते. नवरात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आलेले आहे. आपल्या चैत्री मास नाही, अश्विन नवरात्र असतं. दिवस रात्र नवरात्र चालू असतं. आमचं देऊळ सकाळी पूजा, सकाळी आरती 10 वाजता, नैवेद्य, परत संध्याकाळी 8ला आरती, नैवेद्य नसतो. असा एक परिपाठ चाललेला आहे. मग तेव्हा आमच्या आता पहिल्या दिवशी रुद्र अभिषेक, असे अभिषेक सगळं होतं. मग देवीचं पारंपरिक पद्धतीने देवीचं दागिने वगैरे, आता साडी बदलतो, दागिने करून देवीचं शृंगार होतं. ते शृंगार झाल्यानंतर आरती होती दरवर्षी कायम स्वरूपाची. त्याच्यानंतर 10व्या दिवशी होम हवन होतं. दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे होम हवन असतं. त्याप्रमाणे पारंपरिक होम हवन असतं. नंतर पालखी निघते, उत्सव पालखी निघते. ही पालखी इथनं निघते, खाली सभामंडपाची आरती होते. मग वेश, म्हणजे पूर्वीच्या आमच्याकडे औंची वेश म्हणायचं. त्या औंची वेश म्हणजे युनिव्हर्सिटी गेट आत्ताच्या तिथं होतं. त्यापूर्वी काही नव्हतं, जसं जंगल होतं. त्याप्रमाणे चालू आहे. त्यापासून पारंपरिक पद्धती आमची चालू की आज टाकायच्या 6व्या पिढीचं आहे. आणि ही स्वयंभू स्थान आहे. हे सप्तशृंगीचंच रूप चतुर्मुखी आहे. आणि आता सगळे भक्तगण लोक जे येतात त्यांना त्यांच्या तुम्ही काय काय अनुभव आलेले असतात, ते भेटतात त्यांच्या. आणि आता नुसते महाराष्ट्र प्रचार करणे सगळ्यांना माहिती झाले त्यामुळे. आणि अशा पद्धतीने आमच्या पारंपरिक पद्धतीने आम्ही करतो. आता उद्या आमच्या सकाळी 8 वाजता 8:30 वाजता घट बसतील. त्याच्यानंतर आमची रीतिरिवाजाप्रमाणे पूजा होईल. मग आमच्या सप्तशृंगी पाठ असतात, ते पाठ करतात आमचे गुरुजी येऊन. आणि 10व्या दिवशी असतात जे पाठ, दसरा अर्पण होम, तो संध्याकाळी यावर्षी संध्याकाळी 7ला होम चालू होणार आहे. अशी पारंपरिक पद्धतीने आमची चालू होते. आणि आम्ही अनगळ कुटुंबीय आम्ही इथले मेन आहोत. आम्ही ट्रस्टी पण आहोत, पुजारी पण आहे. आणि त्याप्रमाणे असं सगळं आमच्या पारंपरिक पद्धतीने चाललेली आहे. 6वी पिढीचा माझा मार्गदर्शन रवी अनगळ आहे. त्याप्रमाणे चाललं. सध्या पुजारी पण आहे, पण आमचं दर भाद्रपद महिन्यात आमचा पुजारी पण बदलत असतं.
जसं गणपती बाप्पाचा आहे, कसबा गणपती, जोगेश्वरी पुजारी पण, तसंच आमची पारंपरिक अंगण घरणीचं आहे. अच्छा, देवीची कहाण काय? आणि आता दुर्लभ शेठ अंगणमध्ये फार मोठे ते तपस्वी होते पेशवेकालीन. आता पेशवेकालीन म्हणजे 1768च्या आधीचा आहे बघा, त्याच्या आधी ते होते. त्या आणि आम्ही सगळे कर्नाटकातले, पण इथं ते पेशवेकालीन मध्ये आले. तर त्यांनी खूप तपश्चर्या केली. आणि ते जवळजवळ खूप तपश्चर्या होत्या. त्या असं म्हणलं की देवीला ते प्रकट केली इच्छा की नाही जगदंबे मी तुझी आता सेवा करत केली आहे किंवा काय, ह्याचं मला प्रचिती काय, जर प्रचिती असेल तर मला प्रचिती दाखव. मग तेव्हा सप्तशृंगी जेव्हा सप्तशृंगी त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणली की मी माझं रूप इथे येते चतुशृंगी, इथे 4 शृंगाच्या मध्ये मी बसली आहे. अच्छा. त्याच्यामध्ये मी प्रकट होणार आहे आणि लोकांच्या ह्याच्यासाठी थांबणार आहे मी. अच्छा. तर तसं ते झालेलं आहे. तेव्हा त्या दुर्लभ शेठ अंगाने चैत्री मास पौर्णिमेचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही अनमोल कुटुंब थोड्या दिवसांनी आम्ही अनमोल कुटुंब त्याच्या पुढे आलेलो. असं इथला इतिहास म्हणजे ते दुर्लभ शेठ मेन आमचे. आता काय झालं इथं बांधकाम हे सगळं झाल्यामुळे ते आम्ही जे इतिहास लिहिला होता तो इतिहासात बाजूला सरक म्हणून आम्ही आता तुम्हाला तोंडी रूपात सांगतो, संक्षिप्त सांगतोय. मेन हा आहे, मेन गाभा काय तर तपस्वी ते मेन गाभा आहे. बाकीचा इतिहास होता आमच्याकडे, तो आहेही आहे, पण तो आता कामानिमित्त थांबला गेला. तर मी आता रवी अंग याला होते, तुम्ही जी मुलाखत घेतली जे मला जेवढं सांगताय तेवढं मी संक्षिप्त सांगितलेलं आहे. आणि अनेक लोक येतात फार भारतात, काही लोक येतात, फॉरेनर पण येतात, त्यानंतर मुसलमान लोक येतात, ते पण इथं नवस करतात, ते पण इथं फेडायला येतात. अशी इथल्या सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आज 1768 पासून आज ताग्यात जे आहे ते सगळं चालू आहे. नमस्कार. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सप्तशृङ्गी नमोऽस्तुते. नमो जननि सावित्री प्रणवरूपी गायत्री नवरात्रौ नवरूपी सप्तशृङ्गी नमोऽस्तुते. सप्तशृङ्गी नमो